आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। नमस्कार, मी समीक्षा कांबळे। चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहावे यासाठी नवनवीन कल्पना वापरून आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान यांसह सेंद्रिय शेती धोरण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बांधावर जाऊन समजावून सांगणारे उद्यमशील प्रगतिशील शेतकरी माननीय राधेश्याम जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन हरियाणा फरीदाबाद येथील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या जगातील स्तरावर काम करणाऱ्या संस्थेने कृषी क्षेत्रातील उच्च योगदानाबद्दल त्यांच्या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट माननीय राधेश्याम जाधव यांना बहाल केली आहे। याबद्दल भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा आणि फकीराबाद सेना यांच्या वतीने त्यांच्या संघटनेच्या मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्थापक अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, मानवेतर व्यापारी महासंघाचे शैलेश भिंगारदेवी, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विसरेन कांबळे, राहुल सकट, मुकेश पंडित, विजय भिंगारदेवी आदी मान्यवर उपस्थित होते। स्टार वन न्यूज वर्तमान। आपल्याला आज एक प्रतिष्ठित म्हणून बघितलं जातं आणि याच उद्देशून आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे या बाबतीत आपण काय सांगू इच्छिता? सदर पुरस्कार हा नॅशनल लेवलचा पुरस्कार आहे आणि त्यासाठी आपण ऑर्गॅनिक शेतीमध्ये स्वतः जो अनुभव घेतला व स्वतः जो रिसर्च केला तो प्रबंध त्या संस्थेकडे सादर केला होता। फरीदाबाद हरियाणा येथील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड इन्स्टिट्यूट या संस्थेकडे आपण गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी प्रबंध सादर केला होता। त्यामध्ये ऑर्गॅनिक शेती आणि सोशल वर्किंग या दोन्ही क्षेत्रासाठी मला मानद डॉक्टरेट या विद्यापीठाची मिळाली। शेती क्षेत्रात तरुणांनी जास्तीत जास्त यावं आणि शेती हा पारंपरिक पद्धतीनं न करता शेती हा व्यवसाय म्हणून जर तरुणांनी केला, शेती हा व्यवसाय म्हणून जर हातात घेतला तर येणाऱ्या काळात नंबर 1 ला शेती हा व्यवसाय असेल, नंबर 2 ला व्यापार असेल आणि नंबर 3 ला नोकरी असेल असं माझं मत आहे। हरियाणापर्यंत जाण्याची कल्पना आणि त्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? आता हा 2023 मध्ये मला 3 पुरस्कार मिळाले होते आणि 2024 मध्ये मला हा मानद डॉक्टरेट ही मिळाली। पहिल्यांदा आमचे मित्र संदीप तात्या ठोंबरे यांनी जबरदस्ती माझी सगळी डॉक्युमेंट गोळा करून 2023 ला राजा शिवछत्रपती गुणीजन पुरस्कार शेती क्षेत्राचा महाराष्ट्र राज्यात होता, तो सिन्नर नाशिक इथं मला प्रदान झाला। याचंही श्रेय संदीप तात्यांनाच। त्याच्यानंतर मला संविधान सन्मान पुरस्कार हा आपल्या कोल्हापूरमध्ये संविधान सन्मान पुरस्कार हे सगळं श्रेय तात्यांना जाते। तर ते मला ह्या गोष्टीचा छंद नव्हता, मला फक्त कामच करायची सवय होती, कुठल्या गोष्टींचं श्रेय घ्यायची सवय नव्हती। त्याचबरोबर 2024चा उद्योगरत्न सातारा हा एक पुरस्कार मला या ठिकाणी मिळाला। त्याचबरोबर 2023 मध्ये JK फाउंडेशन विटा सन्माननीय JK बापू कांबळे यांच्या नावाने पुरस्कार वितरित होतोय, तो सुद्धा पुरस्कार मला 2023 मध्ये मिळालेला। अशा पुरस्कारांच्या मालिका चालू झाल्या, त्याचं खरं श्रेय जाते ते संदीप तात्यांनी हे सगळं कष्ट केलं। आता हा जो डॉक्टरेटचा जो माझ्या प्रॅक्टिकली याच्यावर मी प्रबंध सादर केलेले होते, पण यापूर्वी ह्या लाईनकडे मला आणायला किंवा हे काहीतरी केल्यावर त्याचं मान मिळतो, सन्मान मिळतो हे कधी मी बघितलं नव्हतं, मला माहिती नव्हतं किंवा तो विचार पण मी केला नव्हता। तात्यांच्या माध्यमातून मी आता पुढची झेप घ्यायला निघालो। भविष्यात सन 2025 मध्ये जर्मनी इथं हा मानद सोहळा होणार आहे। त्यासाठी 7 देशांमधले असे प्रबंध किंवा असे लोक त्याच्यात सहभागी होणार आहेत। पुढच्या वर्षी 2025 मध्ये तो जर्मनी मधला डॉक्टरेट परत दुसऱ्यांदा घ्यायचा मानस
माझा आहे. आपण समाजातील इतर शेतकऱ्यांना किंवा न्यू वर्ग जे आहे आता सध्या शेतीकडून वळत चाललेला आहे दुसरीकडे आणि बेरोजगारी एवढी वाढत चालली आहे दिवसेंदिवस, या बाबतीत आपण नवयुवकांना काय संदेश देऊ इच्छिता? नवयुवकांनी खरं तर उद्योगधंदा किंवा शेतीकडे वळावं. नोकरी त्या मर्यादित नोकऱ्या आहेत. नोकऱ्या काय अनलिमिटेड नाही, ठराविकच नोकऱ्या आहेत. लोकसंख्येचा विचार जर केला तर 25% लोकांना नोकऱ्या लागू शकतील, 75% युवकांना तरुणांना नोकऱ्या लागू शकत नाही. त्यामुळे 75% युवकांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी उद्योगधंदा किंवा ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेती क्षेत्राकडे वळावं. आणि आपल्या माध्यमातून मी तमाम शेतकऱ्यांना, संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेती क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्या काय अडीअडचणी असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवाव्या त्या, किंवा तुम्हाला ज्या काय अडचणी ज्या ज्या वेळेला निर्माण होतील त्या वेळेला मला तुम्ही तुमच्या स्पॉटला, मग ते महाराष्ट्रात गाव कोणतेही असो त्या गावापर्यंत जाऊन मी या शेतकऱ्यांना नक्की मदत करेन आणि युवकांना या शेती क्षेत्रात जास्तीत जास्त आणण्याचा माझा मानस आहे. धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीस आमच्या चॅनलमार्फत, आमच्यामार्फत हार्दिक शुभेच्छा. आपण असेच पुढं काम करावे आणि एक डॉक्टरी पदवी मिळाली त्याबरोबर डबल डॉक्टरी पदवी लागावी ह्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तात्या, नानांच्या मागचं श्रेय सगळं तुमच्याकडे जाते आणि आवर्जून तुमचं नाव त्यांनी सुचवलं, या बाबतीत आपण काय सांगू इच्छिता? काय नाही, काम केलेलं सन्मान व्हायला पाहिजे की त्याच्या मागे भूमिका आहे. निमित्त कोण असतं हा विषय वेगळा आहे, परंतु शाळा शिकल्यावर कॉलेजला गेल्यावरच माणूस डॉक्टर होतो ही संकल्पना जशी लोकांना खरी वाटते तशी तुम्ही या जगातलं भौगोलिक शिक्षण आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते जरी घेतलं तरी सुद्धा त्या तुमच्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही डॉक्टरेट PhD करू शकता ही गोष्ट माझ्या मनामध्ये होती. आणि सांगली जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रातील एक उद्यमशील शेतकरी म्हणून राधेश्याम नाना जाधव यांचं जे नाव आहे, त्यांनी केलेलं काम आहे, या गोष्टी आम्ही सतत आणि सातत्यानं ऐकत होतो. या गोष्टी ऐकत असताना त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेघा पाटकर यांच्याबरोबर केलेलं काम मी जवळून पाहिलेलं आहे. नागनाथ अण्णा नायकोड यांच्याबरोबर केलेलं काम मी जवळून पाहिलेलं आहे. भारत पाटणकर यांच्याबरोबर मुक्तीसंग्राम आंदोलनामध्ये केलेलं काम मी, धर्मग्रस्त यांच्यासाठी केलेलं काम मी जवळून पाहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना मी चळवळींना सहकारी या नात्यानं त्यांचं फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीवर असलेलं प्रेम आणि त्या संदर्भात त्यांनी केलेलं जे काम आहे या सगळ्या कामाची दखल कुणीतरी घ्यावी आणि काम करणाऱ्याच्या पाठीवर शाबासकीचा हात मिळावा या उद्देशाने त्यांना राष्ट्रीय संविधान सन्मान जो या देशामध्ये जगात चर्चा ही भारताच्या संविधानाची चालू आहे आणि त्या संविधानाच्या प्रती आदर ठेवून काम करणारी व्यक्ती की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रभावित होऊन काम करते अशा व्यक्तीचा सन्मान होणं ही त्याच्या पाठीमागची माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची भूमिका होती. आणि त्याच अनुषंगानं कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं गुणीजन गौरव पुरस्कार हा नाशिक जिल्हा जे शेतकऱ्यांचं आदर आहे वेगवेगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी या बीज माता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांना राष्ट्रपतींनी पुरस्कारित केलं, सन्मानित केलं. अशा त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. बाईबाई उपेरे त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. आणि या गोष्टी करत असताना अनेक सामाजिक संस्था संघटना असतील या लोकांनी त्यांचा सन्मान केला, त्यांच्या कार्याची दखल घेऊन. आणि या निमित्तानं मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रातील शेतकरी हे स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहावा यासाठी ते काम करत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे त्याच्यामध्येही त्यांची संघटना मराठा आरक्षण संघर्ष समिती ही अतिशय
चांगल्या पद्धतीने काम करते. त्यांच्या संघटनेला मास, शॉर्ट फॉर्ममध्ये मास हे त्यांच्या संघटनेचं नाव आहे. त्याही पद्धतीने ते काम करतात. अशा पद्धतीनं चतुर्भुज अशा पद्धतीने काम करणारे दानिश नाना जाधव हे नेहमीच मार्गदर्शक म्हणून तरुण पिढीला काम करतील. मी माझ्या फकीरा पॅंथर सेना त्याचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं आणि भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं त्यांच्या कामाला कार्याला शुभेच्छा द्याव्या या हेतूनं आज आमच्या संघटनेच्या मुख्यालयात फकीरागड या ठिकाणी आज आम्ही त्यांचा यथोचित सन्मान केला आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.